11th ॲडमिशन 2024-25चा जो राऊंड 2चा रिझल्ट आहे हा साईडवर उपलब्ध झालेला आहे 10 तारखेला। आणि आता विद्यार्थी विचारत आहे की राऊंड 3चा फॉर्म कधी फिल करायचा। तर राऊंड 2मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्या विद्यार्थी अगोदर म्हणजे 12 तारखेपर्यंत प्रवेश घेऊ शकतात। अजून त्यांच्याकडे आजचा दिवस बाकी आहे, तर आज ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। आणि ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म फिलच केला नव्हता 11साठी, ते नवीन रजिस्ट्रेशन म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे। ते विद्यार्थी पार्ट 1चा फॉर्म भरू शकतात। पार्ट 1चा फॉर्म कसा भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो बघा आणि पार्ट 1चा फॉर्म फिल करा। आणि आता प्रश्न उरलेला आहे की राऊंड 3चा फॉर्म कधी फिल करायचा। तर राऊंड 3चा फॉर्मचा जो संपूर्ण टाइम टेबल, व्हॅकन्सी, ज्या व्हॅकन्सी राहणार आहे राऊंड 2मध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्या जागा फुल होऊन जाणार, त्या आणि ज्याही व्हॅकन्सी रिमेनिंग राहील त्या व्हॅकन्सी आपल्याला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामध्ये सर्व विद्यार्थी व्हॅकन्सी बघू शकतात आणि राऊंड 3चा जो टाइम टेबल असणार आहे तो टाइम टेबलसुद्धा बघू शकतात। आणि त्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या मॉर्निंगला आपल्याला संपूर्ण जो टाइम टेबल असेल 11th ॲडमिशनबद्दल म्हणजे राऊंड 3साठी तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानंतरच तुम्ही राऊंड 3साठी प्रवेश घेऊ शकता। तर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर राऊंड 2मध्ये लागलेला नाही आहे किंवा लागला परंतु त्यांना प्रवेश पाहिजे नसेल ते विद्यार्थी राऊंड 3चा फॉर्म भरू शकतात। त्यामध्ये तुम्ही फॉर्म एडिटसुद्धा करू शकता जर एडिट करायचा असेल, आणि जर त्या फॉर्ममध्ये तुम्हाला एडिट करायचं नसेल तर तोच फॉर्म तुमचा राऊंड 3ला कन्वर्ट होईल म्हणजे राऊंड 2चा फॉर्म। अशा प्रकारे ही अपडेट असेल। आज किंवा उद्यामध्ये अपडेट आल्यानंतर ती सुद्धा तुम्हाला प्रॉपर आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत एकही फॉर्म भरलेला नाही आहे ते विद्यार्थी स्टुडंट रजिस्ट्रेशनमधून नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात। 11बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।